या अनोख्या क्रिकेट लीगला सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. संचालक, अधिकारी वर्ग, कामगार यांचा उत्स्फूर्त सहभाग या लीगमधून एकात्मता व बंधुभावाचे दर्शन घडविणार आहे. ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक औद्योगिक विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरेल. या स्पर्धेचे उद्घाटन 2 ऑगस्ट रोजी सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणार आहे. या स्पर्धेमध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे सामने 3 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या कालावधीत दयानंद कॉलेज मैदान सोलापूर येथे होणार आहे. ही स्पर्धा नॉकआउट पद्धत असणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक सामना हा 8 षटकांचा राहणार आहे. उपांत्य सामना हा 10 षटकांचा आणि अंतिम सामना हा 12 षटकांचा असणार आहे. प्रेक्षकांना हे सामने मोफत पाहता येणार आहे. या स्पर्धेत थेट प्रसारण विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 3 लाख, द्वितीय पारितोषिक 2 लाख, तृतीय पारितोषिक 1 लाख. ऑफ द सिरीजला इलेक्ट्रिकल स्कूटर तर सर्वोत्तम गोलंदाज व फलंदाज प्रत्येकी 51,000 रुपये देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग 2025 ही केवळ एक स्पर्धा नसून साखर उद्योगातील संघटनशीलता, मैत्रीपूर्ण वातावरणात आणि औद्योगिक एकाची नवी दिशा दर्शविणारी एक अभिनव पायरी ठरणार आहे, असे सुयोग गायकवाड यांनी सांगितले. प्रसारमाध्यमातून आलेले माझे पत्रकार बांधव, त्याचप्रमाणे या टुर्नामेंटसाठी विविध साखर कारखान्यातून आलेल्या संघटनाचे कर्णधार, उपकर्णधार सर्वांचं मी सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की साखर कारखाना, शुगर इंडस्ट्री ही महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये खूप मोठा असा वाटा ज्या इंडस्ट्रीचा आहे तो म्हणजे साखर कारखाना. तर अशा साखर कारखान्यांसाठी हा एक विशेष उपक्रम जेव्हा आम्ही करायचं ठरवलं त्यावेळी असं म्हणत होतं की नक्की उपक्रम काय घ्यायचा. कारण साखर कारखान्यांमध्ये 2 प्रकार, सहकारी साखर कारखाने झाले, प्रायव्हेट साखर कारखाने झाले. ह्या सर्वांना एकत्र आणून एखादी अशी कुठली संकल्पना राबवावी की सर्व साखर कारखाने एकत्र येतील. मग असा विचार आला की स्पोर्ट्स हे जे आहे हे सर्वांना एकत्र करतं, सर्वांनाच काही देशांनासुद्धा, विविध देशांनासुद्धा एकत्र करतं. त्याच्यामुळे ही संकल्पना आली की आपण एक क्रिकेटची टुर्नामेंटशिप, कारण आपल्या भारतामध्ये क्रिकेटसाठी प्रचंड फॅन फॉलोईंग आहे, तर त्याची एक टुर्नामेंटशिप आपण भरवूयात साखर कारखान्यांची. ह्या संकल्पनेतून आपण हे क्रिकेट टुर्नामेंट सादर करतोय. कारखान्यांमध्ये मॅचेस ठेवणार आहोत, तर त्यांची जी कोणाची मॅच कोणाची असेल तर ती आमची अशी इच्छा होती की पत्रकारांसमोरच ते आम्ही डिसाईड व्हावं. तर त्याच्यासाठी आम्ही थोडीशी एक चिठ्ठ्या केलेल्या आहेत. तर त्याच्या हिशोबाने जे जे नावं पुढे घेतली जातील ती येतील, चिठ्ठ्या उचलतील आणि त्यांच्या पद्धतीनं ते सामने ठरवले जातील. सोलापूरमध्ये साखर कारखान्यांचे कर्मचारी, पदाधिकारी यांच्यासाठी आपण भरवत आहोत. तर ती जी स्पर्धा आहे ती 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्टपर्यंत ठेवलेली आहे. पावसामुळे पुढे मागं होऊ शकतं. 2 ऑगस्टला भव्य त्याचा उद्घाटन सोहळा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार येणार आहेत, महाराष्ट्राच्या हास्यचित्रामधले काही कलाकार येणार आहेत, तसेच सर्व कारखान्यांचे पदाधिकारी, अधिकारी हे सर्व तिथे उपस्थित राहणार आहेत. चेअरमन लोक तिथे उपस्थित राहणार आहेत. तर हे जे सर्व सामने आहेत ते सर्व सामने नॉकआउट पद्धतीने खेळले जातील. अंपायरचे निर्णय जे असतील ते अंतिम असतील. बॉलिंग फेकी आढळून आल्यास त्याला नो बॉल डिक्लेअर करण्यात येईल. पंचाशी हुज्जत जर घातली गेली तर त्या संघाला बाद करण्यात येईल. सामन्यातील षटके पावसानुसार कमी जास्त केली जातील. पाऊस आल्यास तसेच तांत्रिक अडचणी आल्यास सामने पुढे मागे केले जातील. क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडू 6 महिने, कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष अगोदरपासून कामावर आलेला असावा. स्पर्धा साखर कारखाना वाईज होईल. स्पर्धेत काही अडचणी आल्यास समितीचा निर्णय अंतिम राहील. सामना सुरू होण्यापूर्वी 1 तास अगोदर तिथे स्पर्धकांनी किंवा टीमनं उपस्थित राहणे गरजेचं आहे. प्रत्येक साखर कारखान्याचा फक्त एकच संघ आणला जाईल. किती कारखाने असतात सर? आत्ता सध्याला आमच्याकडे 20 साखर कारखाने टीम रजिस्टर झालेले आहेत आणि 3 ते 4 टीम अजून ऑन कॉल आहेत, ज्या त्यांच्या टीम सिलेक्शन अजून झालेलं नाही आहे. सध्याला 20 कारखाने जे आहेत ते कन्फर्म आहेत. तर 2 तारखेचा उद्घाटन सोहळा आहे तो हरिभाई देवकरण शाळेमध्ये आम्ही ठेवण्यात आलेला आहे. आणि जर 3 तारीख ते 9 तारखेचा जो क्रिकेट टुर्नामेंट असेल ते दयानंद कॉलेजमध्ये ठेवण्यात आलेला आहे. या पत्रकार परिषदेला भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक ऋतुराज सावंत, विविध साखर कारखान्याचे संचालक, व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, अधिकारी वर्ग आणि सर्व 20 सहभागी संघाचे कर्णधार उपस्थित होते.